नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 13 FIR दाखल झाल्यात तर 100वर आरोपींना अटक करण्यात आली आहे। संचारबंदी संदर्भात रिव्ह्यू घेऊन निर्णय घेणार तर आज या संदर्भात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। सर पाचवे दिन की क्या सर आता तुम्ही या परिसरात सेंटर से आम्ही पाहतो कारण आज 17 तारीख नंतर आज 4था दिवस आहे आणि सगळ्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आणि पीस आहे आणि तेच आम्ही काल सूट पण दिली होती कर्फ्यूमध्ये आणि आज आपण परत असेसमेंट घेतोय की काय पुढचा आपला निर्णय झाला पाहिजे घेतला पाहिजे। आमची मीटिंग झालेली आज मॅच पण दिवस होता आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त सगळा लावला होता आणि संपूर्ण दिवस व्यवस्थितपणे शांततेने पार पडलेला आहे आणि पुढेही आपण असंच काम करू आणि सगळे जे लोक आहेत ते शांत राहिले पाहिजे। सर आतापर्यंत किती FIR झालेले, किती अरेस्ट झालेले आणि आज किती लोकांना प्रोड्यूस करण्यात आले? आतापर्यंत 13 FIR झालेले, ज्याच्यात 4 जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पन्न होत्या लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे। तसेच आता जवळपास 100चे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे। तर पुढे आज किती झालेले आहे ते आकडा आता थोडी वेळानंतर आम्हाला मिळेल। ते आम्ही पाहतो कारण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 13 FIRs आहे ते असेसमेंट आता रात्रीपर्यंत येईल आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो। ते आता तेच आम्ही पाहतोय, आमचे सगळे अधिकारी पण फील्डमध्ये आहे। आता रमजानचा महिना चालू आहे आणि इतर सगळे सण पण समोर आहे तर त्या अनुषंगाने आमचे सगळे अधिकारी शहरात बघताय परिस्थिती आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी हे सगळे फील्डमध्ये आहे आणि पाहत आहे आणि कुठेही आम्हाला जर दिसला की अजून टेन्स आहे किंवा काय होण्याची शक्यता आहे तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे। परंतु जर वाटलं की शांतता आहे, कुठलाही इश्यू नाही आहे आणि कोणी याच्यात अजून तेढ निर्माण करणार नाही आपण तसं निर्णय घेऊ। सर ऑपरेशन जे सुरू होतं ते सुरूच आहे, अजून चालू आहे आणि जे लोक इन्वॉल्व होते तेही आपण अजूनही शोधतो आहे। सर ये घटना को पाकिस्तान के साथ जोड़ा जा रहा है, बांग्लादेशियों के साथ में जोड़ा जा रहा है, रोहिंग्या के साथ में जोड़ा जा रहा है, तो इस घटना का मेन सत्य क्या है और क्या ये अगर जो भ्रम फैला रहे हैं उन पर किस प्रकार से कार्रवाई की जाएगी? देखिए मैं एज ए पुलिस ऑफिसर आपको बताने देना चाहता हूँ इन्वेस्टिगेशन में जो भी चीजें सामने आ रही है हम उसके हिसाब से कार्रवाई करें। सर एनआई का कोई रोल है, कोई आई है टीम में आने वाली है? उसके बारे में मैं कुछ कह नहीं पाऊंगा। सर हिंदी में बता दें कितने अरेस्ट हुए, कितने FIR हुए? अभी तक जो है 13 FIR दाखिल हुए हैं और उसमें 100 से ज़्यादा लोग अभी एक्यूज जो हैं उनके ऊपर उनको ताबे में लिया गया है। कर्फ्यू के बाद कर्फ्यू जो है अभी हम लोग स्थिति देख रहे हैं और जैसे 2 पुलिस स्टेशन में से हमने हटा भी दिया है कर्फ्यू और आज ये देख के उसके बाद में निर्णय लेंगे। कपडा व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यासाठी शिथिलता करावं कारण की आता समोर सण त्योहार आहे तर किती शिथिलता येईल त्याच्या आता मी तुम्हाला सांगणार याच्याबद्दल नंतर। आज असेसमेंट रिपोर्ट येईल फील्डवरून आमचे अधिकारी सांगतील आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई। सर 30 तारीख तक पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का भी दौरा यहाँ पे बताया जा रहा है। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजानच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्यात। सर्वांना रमजानच्या मनपूर्वक शुभेच्छा। सर्व समाज एकत्र राहिला पाहिजे, समाजात शांतताच म्हणजे अमन राहिलं पाहिजे असं ते म्हणालेत। आने वाले प्रफुल्ल जी पटेल, सुनील जी तटकरे, नवाब मलिक साहब, रईस शेख जी, सैयद जलालुद्दीन जी, हसन मुशरिक जी, इदरीस नायकवाडी जी, शेखर निकम जी, सना मलिक जी, विक्रम काळे जी, मुश्ताक अंतुरी जी, नजीमुल्ला जी, सोहेल कनवानी जी, आसिफ बामला जी, सलीम सारंग जी, बसीम ब्राहन जी, शिवाजीराव गर्जे जी, सूरज चौहान जी, आनंद परांजपे जी, अलग अलग एरिया से आए हुए सभी मेरे साथी, सबसे पहले आप सभी को तथा महाराष्ट्र के हर जिले और हर गांव में रोज रखे हैं रमजान मना रहे सभी मुस्लिम भाइयों बहनों को, युवा दोस्तों को, बड़े बुजुर्गों को, राज्य से सभी नागरिकों को इस
पवित्र रमजान महीने की ढेर सारी मैं शुभकामनाएं देता हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा इस इफ्तार पार्टी में उपस्थित आप सभी का तहे दिल से मैं स्वागत करता हूँ। रमजान का यह पवित्र महीना आपके जीवन में सुख शांति और खुशियाँ लाए। अल्लाह ईश्वर आपको शक्ति दे और आपकी सभी मनोकामनाएं पूरी करे। आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। मुबारक हो आपको खुदा की दी यही जिंदगी, खुशियाँ से भरी रहे आपकी यह जिंदगी। गम का साया कभी आप पर न आए, दुआ है ये हमारी, आप सदा यूं ही मुस्कुराए। समाज में एकता, समता, त्याग, समर्पण, भाईचारा की भावना निर्माण करने वाला यह पवित्र महीना है। रमजान केवल एक धर्म तक सीमित नहीं है, बल्कि यह मानवता, एकता, त्याग और भाईचारों के संदेश देता है। यह हमें आत्मसंयम सिखाता है और जरूरतमंदों की पीड़ा समझने की प्रेरणा भी देता है। रोजा केवल शरीर को ही नहीं बल्कि मन और आत्मा को भी शुद्ध करता है। भारत विविधता में एकता का प्रतीक है। छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज ने सभी धर्मों और जातियों के साथ लेकर समाज की उन्नति का मार्ग हम सबको दिखाया है। हमें इसी विरासत को आगे बढ़ाना है और किसी भी तरह की समाज विभाजन की ताकतों के बहकावे में न आना है। हाल में हो रहे हमने होली मनाई, जल्दी गुड़ी पाड़वा आने वाला है, फिर ईद आएगी। यह त्योहार हमें साथ मिलकर मनाना है, क्योंकि हमारी एकता ही हमारी असली ताकत है। मुझे एक भरोसा देना है, आपका भाई अजीत पवार आपके साथ है। हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा, तो वो कोई भी हो, उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा। इतना ही मैं आप सभी को बताना चाहता हूँ। आज इस इफ्तार में शामिल होने के लिए आप सभी का आभार। रमजान की फिर से बहुत बहुत शुभकामनाएं। आज 14 गावांच्या विकासासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील यांच्या शाखेत शिवसेना उभाटा कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। या परिषदेत दीपेश म्हात्रे यांनी पक्षाच्या वतीनं या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 14 गावांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे। बसून मार्ग काढा। मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांनाही विनंती करेन आणि शिंदे साहेबांना इथली सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, नवीन काहीच नाही। इथले खासदार 3-3 वेळा निवडून त्यांनाही सगळी वस्तुस्थिती आहे। आता राजेश मोरे काही लांबचे नाही, विषय आला दीपेश म्हात्रेंचा। आता काय मी ऐकलं दीपेश म्हात्रे बाहेरचा, त्याला 14 गाव, तो का घाटावले आले का? अहो दीपेश म्हात्रे गावाला आहे, आपला जवळचा आहे, तो का घाटावले आले दीपेश म्हात्रे? नाते गोते आहेत त्यांचे कितीतरी, दैसर मोरीत वगैरे वाकलन बिकलांना नाते गोते आहेत। हे बोलताना सुद्धा भान ठेवले, तो का बाहेरचा माणूस आहे का? तर आम्हाला काय त्यांच्या उत्तराला काय प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता, माणूस बोलताना विचार केला पाहिजे। ठीक आहे, एखादे चुकीचं बोलला असेल तर त्याच्या घरी जाऊन पण भेटून ते शहानिशा करता आलीच ती। पत्रकार परिषद पण घेण्याची काही गरज नाही ना। दीपेश म्हात्रे लांब राहत नाही, पुंडलिक शेठचा पोरगा आहे। ह्या परिसराला काय रायगड, ठाणे जिल्ह्याला, पालघरला माहिती आहे पुंडलिक शेठ कोण आहे? त्याचा पोरगा दीपेश आहे। तर डोंबिवलीत तर आता जवळ जाऊन त्याचं काय जसं तुम्ही म्हणता नाईक साहेबांची आम्ही नाराजी दूर करू किंवा त्यांचे गैरसमज दूर करू, मग जर दीपेश म्हात्रेंचे काही गैरसमज असेल तर ते जाऊन बोललं असतं, तोंडी बोलता आलं असतं। ते काय पत्रकार परिषद घेऊनच बोललं पाहिजे असं नाहीये, बोलता आलं असतं। म्हणजे हा विषय तुम्हाला वाढवायचा आहे की संपवायचा आहे, किंवा घेतलेला विषय हा अजून चिघलवायचा आहे, ही तर शंका आम्हाला यावा लागली। मी अजूनही विनंती करेन वरिष्ठांना, नेतेगणांना, नेते मंडळींना की हा विषय समंजसपणाने सोडवला पाहिजे। आमची वेल फुकट चालले ना, वेल जातोय ना। आज आमची परिस्थिती काय आहे? आता म्हाडासारखी गोष्ट इथं आली, तिकडे महानंदा दूध डेअरी, तिकडे 102 एकर जागा ते SRPने घेतली, इकडे डम्पिंग आणून ठेवला। हाय कुठे आम्ही? 14 गाव हाय कुठे? ते नागावला जायला अजून पण रस्ता नाही, नवी मुंबई महापालिकेने केल्यापासून रस्ता आहे, तर आम्ही हाय कुठे? बघायला गेला तर शून्य आहे, शून्य आहे, शून्य आहे। विनंती करेन
की परत विनंती करतो की आम्हाला खरंच मुलात कोणाला उत्तर देण्यासाठी ही काय पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषद एवढे घेणे एवढे आम्ही मोठेही नाही आहे, आम्ही तसे छोटे आहोत, पण कुठंतरी बोललं पाहिजे. विनंती वजा याची पत्रकार परिषद किंवा ही जे काही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या ही कुठेतरी आम्ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की हा विषय संपवा, नाहीतर मग पर्याय द्या, काहीतरी पर्याय द्या ना. आता त्यावेळी मला वाटतं 2013ला इथं ज्यावेळी शहापूर झाली आणि ही झाली मुरबाड झाली त्यावेळी नगरपंचायतीचा पण यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता, पण त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईत पाहिजे म्हणून ते थांबलं गेलं. त्यावेळी ती फॉर्म झाली, शहापूर फॉर्म झाली, मुरबाड फॉर्म झाली, नगरपंचायत द्या. 17 नगरसेवक होईल, सर्वांचा आत्मा तृप्त होईल. 17 नगरसेवक होईल, 17 ते 51 सदस्य होते, एका पॅनलचा एक नगरसेवक, 17 नगरसेवक होतील, सगळ्यांचा आत्मा तृप्त होईल. द्या नगरपंचायत, एक काहीतरी तोडगा काढावा अशी माझी विनंती. दीपेशजी काय सांगाल, आता 14 गावांच्या संदर्भात आपली नेमका भूमिका काय असणार? जसं आता आमचे उपजिल्हा प्रमुख यांनी 14 गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. या 14 गावांचं जे भिजत गोंगडं आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या. एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या GRची अंमलबजावणी करा, या गावांमध्ये निधी द्या. या गावांच्या विकासाबद्दल कोणीच चर्चा करत नाही, या गावांमध्ये लोकांच्या अडीअडचणीबद्दल कोणीच चर्चा करत नाही. ही गावं घ्यायची, बाहेर ठेवायची, ही गावं घ्या, बाहेर ठेवा, स्वतःच्या फक्त पोळ्या भाजण्यासाठी लोकांचं काम चालू आहे. आम्ही विकास काम करणारे आहोत. इथे आमचे उपजिल्हा प्रमुख जे आहेत ते लोकांमधून निवडून आले होते, त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते. याचा अर्थ इथे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका, सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने आहे. त्यांचं विकास कामात आली पाहिजे. पाण्याच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या असतील, त्या समस्या सुटल्या पाहिजे. या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही, फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा. मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली. फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका राहील. नवी मुंबईतील शिरवणे MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. शिरवणे MIDC मधील शुभदा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री 11:30च्या सुमारास घडली. आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर तब्बल 9 तासानंतर आग आटोक्यात आणली गेली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत कोणती जीवितहानी झाली नसल्याची माहिती आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे MIDC यांनी दिली है. सर, जो आग लगी थी यहाँ पे कैसे लगी थी, कुछ पता है कितने टाइम से लगी थी? ये आग लगी है मुझे जहाँ तक पता चला 10:30 बजे के आसपास, और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है, पर वो लोगों का कहना है कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे, इसकी वजह से आग ज़्यादा लगी. लेकिन पहली बार है. क्या बनाती है कंपनी? इलेक्ट्रिक, कुछ तो खंभों पे लगने वाला इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है. ओके, तो कितना कुछ पता है नुकसान होगा? नहीं, नुकसान की भरपाई तो यहाँ पे एरिया कौन सा है? घबराहट था? हाँ, घबराहट तो था. ये नेरुल MIDC एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियां नहीं थी, इसकी वजह से आग पे काबू पाना बहुत मतलब फैलने की आशंका कम थी. कितनी घंटे चली होगी? मुझे लग रहा है कुछ 6 घंटे के आसपास चली. शुभदा पॉलिमर्स म्हणून एक शिरवणे MIDC नेरूळ तुर्भे MIDCच्या हद्दीमध्ये एक कंपनी आहे. रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती, परंतु या कंपनीमध्ये पॉलिएस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 11 गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला. आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे. शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ही आग लागलेली आहे. जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्या वायरचं या ठिकाणी कोटिंगसाठी जे वापरलं जातं त्याच्यासाठी पॉलिमर्सचे वापरले. 21 मार्च 2025 जागतिक वन दिवसाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा व पर्यावरण मित्र मंडळ बुलढाणा यांनी भव्य सायकल रॅलीचं आयोजन केलंय. या सायकल रॅलीला विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, सामाजिक वनीकरण बुलढाणा यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली. रॅली बुलढाणा शहरातून संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक ऑफ चौक, विश्रामगृह व परत प्रशासकीय इमारत, सामाजिक वनीकरण बुलढाणा येथे सांगता झाली. एकच लक्ष माकड करता होप होप
माकड करत होप होप, झाडे लावा. जागतिक जल दिवस साजरा होत असून जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं हे शहरातल्या नाही तर ग्रामीण भागातल्या नागरिकांनीही करायला हवं. नळाला जेव्हा पाणी येतं ते पाणी जपून वापरलं पाहिजे. यांसह पाण्याचं प्रदूषण होऊ नये, कारण हेच पाणी जलचक्राच्या माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत येत असतं. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की पाणी जपून वापरलं पाहिजे आणि त्याने ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे, असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना केलंय. जिल्ह्यामध्ये पाण्याचा अनिर्बंध वापर एकीकडे होतोय. कूपनलिका असतील, बोरवेल असेल किंवा विहिरी असतील किंवा उपलब्ध पाणीसाठे आहे, त्यातून अनिर्बंधपणे पाण्याचा वापर केला जातो. पिण्याचं पाणी दूषित होतं आणि एका ठराविक पातळीपेक्षा जास्त डेफ्ट म्हणजे खोलीचं पाणी वापरलं जातं. या बोरवेलच्या संदर्भात कुठलाही कारवाई त्यांच्याकडे केली जात नाही किंवा प्रशासनाकडे याची काही नोंद नाही. तर या संदर्भात आपण काय सांगा? यामध्ये महापालिका आणि FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन तर यांना संयुक्त कारवाई करण्यासाठी सांगतो. आणि त्यामध्ये पाण्याची क्वालिटी आहे जी पिण्यासाठी म्हणून पाणी विक्री केली जाते, तर त्याच्याबाबत क्वालिटी हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. सर, आता उन्हाळ्याचे दिवस लागले, आता जागोजागी बोरिंग घेण्याचं काम आता घेतलं जातं, हाती घेतलं जातं आणि त्यांची लेवल खूप जास्त प्रमाणात घेतली जाते. कमीत कमी 400 ते 500 फूट बोर खोदले जातात. यावर आपण काय प्रतिबंध करणार? ज्याच्यामध्ये नॉर्म्सनुसार हे काम करणं अपेक्षित आहे. पाण्याचं पुनर्भरण, बोरवेलचं पुनर्भरण केलं तर कमी याला पाणी टिकून राहतं आणि त्या अनुषंगानं महापालिकेला सूचना देण्यात येतील की जे बोरवेल असतील तर त्याची देखील मान्यता जेव्हा घेतली जाते किंवा असे कुठे चालू असतील तर ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार ते करावे, जेणेकरून भूजल पातळी जी आहे तर ती जास्त एक्सप्लॉइट त्याच्यामध्ये होणार नाही. आणखी एक शेवटचा प्रश्न. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आरोचं पाणी पिण्याचं प्रस वाढलेलं आहे. शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आरो वॉटरचे प्लांट उभे राहत आहेत. आमची माहिती अशी आहे की त्या आरो प्लांटच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं शासनाकडून परवानगी घेतली जात नाही किंवा त्या पाण्याच्या घटकाची कुठलीही तपासणी केली जात नाही. त्याच्यामध्ये हानिकारक केमिकल्स वापरले जातात आणि ते आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारे आहेत. तर या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे असेल किंवा आपण काय त्यावर कारवाई करणार? याच्यामध्ये महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेकडून तो कमर्शियल वापर आहे, कमर्शियल गोष्टीसाठी तो वापर होतो आहे, तर त्यामुळं महापालिकेकडून परवानगी घेतलेली असणं आवश्यक आहे. आणि त्याचसोबत वॉटर सेफ्टीच्या अनुषंगाने जी गाईडलाईन आहेत तर त्याचं देखील पालन करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह टाकत असतील किंवा पाण्याचा कलर, पाण्याची चव बदलण्यासाठी जर काही केमिकल्स टाकण्यात येत असतील तर त्याची देखील मान्यता घेणे, ते आपल्या गाईडलाईननुसार आरोग्यासाठी हानिकारक नाही आहेत हे तपासलं जाणं, त्याची जर काही केमिकल टाकलं असेल तर ते देखील एका लेवलपर्यंतच ते टाकायला पाहिजे. सो अशा पद्धतीचं रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळं महापालिके आणि ह्या सर्व केमिकल्सच्या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA अन्न व औषध प्रशासन यांनाही सूचना देऊन त्याचे नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतील. जलदिनाच्या निमित्ताने आपण जनतेला पाण्याच्या जागृतीसंदर्भात काय आवाहन कराल? महत्त्वाचं आहे पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं, ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. शहरी भागामध्येही आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तर ते देखील करता येते आणि ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर याची गरज आहे आणि सोबतच पाण्याचा वापर देखील जपून करायला हवा. महापालिकेचं जेव्हा पाणी येतं ते पाणी नालीमध्ये सोडणं किंवा मग ते पाणी वाया जाणं अशा पद्धतीचे गोष्टी व्हायला नको. पाणी हे जपून वापरायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं पाण्याचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी देखील प्रत्येकजण आपण त्याच्यामध्ये आपलं सहकार्य केलं पाहिजे आणि कुठेही आपल्याकडून असं कृत्य व्हायला नको की जेणेकरून जलप्रदूषण होते आणि त्याच्यातून तेच पाणी आपल्याला प्यायला परत
त्या जलचक्रातून आपल्याला येतं. त्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी एक नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. उद्या जागतिक जलदिन आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची काय भूमिका आहे? जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी पर्जन्यमान अतिशय कमी झालं होतं आणि 5 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर झाले होते राज्य शासनाकडून आणि 3 तालुके दुष्काळ सदृश्य म्हणजे 8 तालुक्यांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती झाली होती. भूजल पातळी देखील बऱ्यापैकी त्या वर्षी कमी झाली होती आणि मागच्या वर्षी कंपॅरेटिव्हली पाऊस चांगला झाला, परंतु आपला जो आहे तो कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळं पाणी अडवणं, पाणी जिरवणं हे प्रशासनाची प्रमुख भूमिका आहे. त्याच पद्धतीनं सॉईल आणि वॉटर हेल्थमध्ये गाळ काढणे आणि तो शेतात टाकणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून आपल्याकडे जो जलसाठा आहे तो देखील वाढतो आणि जमीन देखील सुपीक होते. तर गाळ काढण्यासाठी जवळपास आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 71 ठिकाणी काम घेतो आणि 8 लाख घनमीटरपेक्षा जास्त गाळ काढण्याचं जलयुक्त शिवारच्या योजनेमधून ते काम आपण हाती घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये उत्सुक आहेत, शेतकरी उत्सुक आहेत. तर ते एक महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे असं प्रशासनाला वाटतं. त्याच पद्धतीनं जलसंधारणाची कामं असतील, पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे किंवा इतर कोणतेही प्रयोग आहेत तर ते सर्व करणे गरजेचे आहे. आणि जलप्रदूषण कमी होण्याच्या अनुषंगाने शहरामधून असेल किंवा इतर जे नाले ओढे आहेत, नाले नद्या आहेत तर त्याच्यामध्ये देखील जे प्रदूषण करण्यासाठी जे कारणीभूत फॅक्टर आहेत तर तो भाग कमी व्हायला पाहिजे. जे डिटर्जंटचं पाणी असेल किंवा मग जो कचरा टाकण्यात येतो तर तो ग्रामीण भाग किंवा शहरी भागामध्ये सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून हे प्रदूषण होऊ नये या पद्धतीनं ते काम करायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं विहीर पुनर्भरण आणि बऱ्याच ठिकाणी काही बोर असतात तर त्याचंही पुनर्भरण करून त्याचं पाण्याची पातळी त्या विहिरीची वाढते आणि त्या गावामध्येही पाण्याचं भूजल पातळी आहे ती देखील वाढण्यास मदत होतं. तर अशीही कामं त्याच्यामध्ये योजनांमधून किंवा मग त्यांच्या स्वखर्चातून ती कामं हाती घेणं आवश्यक आहे. विधान परिषदेमधून आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा आज सकाळीच अमरावतीत आगमन झालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संजय खोडके यांचं अमरावतीत रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केलं. तर प्रचंड ढोल ताशे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी संजय खोडके यांचं स्वागत केलं. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरी 2 आमदार आहेत. यावेळी संजय खोडके यांनी अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले. तसेच 100 लोकांची यादी असताना मला अजित पवारांनी संधी दिली तर विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढवणार असं मत संजय खोडके यांनी व्यक्त केलंय. भाऊ, तुमची निवड झालेली आहे, बिनविरोध निवड झालेली आहे. महाराष्ट्रातलं हे उदाहरण असेल की पत्नीसुद्धा विधानसभेचे आमदार असताना आपण विधान परिषद आपली नेमणूक झालेली आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी या निमित्तानं पार्टीचे माझे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, त्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे जे सदस्य असतील ते व पार्टीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो. त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि हे सर्व संधी मिळत असताना त्याच्यामागे अमरावतीच्या दोन्ही विधानसभा असतील, अमरावती जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते असतील, ज्यांच्या पाठबळामुळं सुलभा खोडके 3 वेळ ज्या आमदार झाल्या त्यामुळं मला ही संधी उपलब्ध झालेली आहे. माझा 35 वर्षाचा जवळपास प्रशासकीय विधिमंडळाचा अनुभव आहे आणि त्याच्या सर्वांचा उपयोग करून विधानमंडळामध्ये सामाजिक प्रश्न असतो, आर्थिक प्रश्न असो, विकासाचे जे प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीनं मांडून या विकासासाठी विदर्भाच्या आणि अमरावतीच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. अजितदादा म्हटले होते की विदर्भामध्ये आमची ताकद वाढावी यासाठी आम्ही 4 आमदार दिले. मात्र शहरामध्ये चर्चा आहे की महानगरपालिकेत निवडणुका आता होऊ घातली, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदसुद्धा महापालिकेत वाढणार आहे. काय सांगा? महानगरपालिका हा विषय आमचे सर्व कार्यकर्ते जे आहे
ते कार्यकर्ते, कारण की मी यावेळेस आमदार नसतानाही सुलभा खोडके आमदार असताना आणि नंतरही सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यामुळं तिथं आम्हाला नेहमीच विजय मिळालेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये फक्त महानगरपालिकाच नाही तर विदर्भाच्या विकासाचं जे एक धोरण आमच्या पार्टीनं ठरवलेलं आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्यांच्या मनामध्ये एक काही प्लॅन आहे, तो प्लॅन या महिन्याभरात ते विकासाचा जो काही सांगतील आणि पार्टीचे सर्व लोक चर्चा करून विदर्भासाठी जे काही आम्हाला महायुतीच्या सरकारकडून, मग त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, सर्व महायुतीच्या नेत्यांना सोबत घेऊन या विदर्भाच्या विकासासाठी कसोशीनं प्रयत्न करतो. तुमच्या मनात काय अजेंडा अमरावती करायसाठी? माझ्या मनात जो अजेंडा आहे तो अजेंडा मी आपल्याला विधानसभेच्या वेळेस सुलभा खोडकेंच्या वेळेस आम्ही भविष्यामध्ये काय करणार आहे या संदर्भातली एक पेपर आपल्याला दिला होता. परंतु त्यानंतरही या अमरावतीच्या विकासासाठी या क्षेत्रातले मातब्बर लोक जे असतील, जसं कोणी फॉरेस्टमध्ये हुशार असेल, सार्वजनिक बांधकाममध्ये असेल, इरिगेशनमध्ये असेल, नाट्यक्षेत्रात असेल, कलाक्षेत्रात असेल, ह्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या प्रमाणे आपण एक चांगली ब्ल्यूप्रिंट अमरावतीच्या विकासासाठी तयार करू. सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व क्षेत्रातल्या लोकांना विकासात घेऊन एक ब्ल्यूप्रिंट तयार करू आणि त्याच्यावर 5 वर्षे प्रयत्न करून चांगल्या पद्धतीनं या अमरावतीचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरातील गोपाळ टी जवळ एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात एका तरुणानं आपला पाय गमावलाय, तर शहरातील घाटी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दिनांक 21/3/2025 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास एक रेल्वे स्टेशन रोडवरून क्रांती चौक या मार्गाने जाणारा ट्रक जो आहे गोपाळ टीच्या अपोजिट साईडनी त्या रोडवरून तो समोर जात होता क्रांती चौककडे. तर एक मोटरसायकल स्वार जो आहे तर तो लेफ्ट साईडनी राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या गाडीला जाऊन धडकला आणि त्या गाडीच्या टायरच्या खाली तो आला. त्या मोटरसायकलचा नंबर आहे MS-20 GC 2159 हिरो होंडाची. तर सदरच्या व्यक्तीच्या पायावर जे आहे गाडीचा एक चाक गेल्याने त्याच्या पायाला खूप जखम झाली आहे आणि पोलीस त्यावेळेस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून त्यांनी घाटी दवाखाना या ठिकाणी सदर इस्मास शिफ्ट केलेले आहे. आणि सदरची जी ट्रक आहे त्या ट्रकला आणि त्या चालकाला वगैरे सुद्धा जो आहे आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे. आणि त्या व्यक्तीला थोडं जास्तीचा मार लागला असल्यामुळे सध्या ऑपरेशन वगैरेची जी कारवाई आहे तिथे चालू आहे. म्हणून तक्रार सध्यापर्यंत कोणी त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्यांनी दिलेली नाही. परंतु आपले 2 हवालदार आता सध्या सुद्धा घाटी हॉस्पिटल या ठिकाणी थांबून आहे. खोटं बोलणं पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धतच आहे. त्याच पद्धतीनं चित्रा वाघ बोलल्यात. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच संतोष देशमुख यांचा हत्याकांड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील, अनेक घटनांनी राज्य सरकारने नाकर्तापणा दिसून आलाय. त्यातच अवघ्या 2.5 महिन्यात यांना त्यांचा एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत असल्याची टीका यावेळी जयश्री शेळके यांनी केली आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने चित्रा वाघ या बोलल्या आहेत. महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचा हत्याकांड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील, अशा अनेक घटनांनी राज्य सरकारचं नाकर्तेपणा हा सिद्ध झालेला आहे. त्यातच अवघ्या 2.5 महिन्यामध्ये यांना यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहेत. हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आणि हे अपयश लपवण्यासाठी, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा सालियनचं ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणलं जातं आणि त्यावर ठरवून चर्चा घडवून आणली जाते. या ठिकाणी सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. बिनबुडाचे कोणी कितीही आरोप केले तरीही सत्य लपणार नाही. सगळा महाराष्ट्र हा आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत आहे.